मला पंतप्रधानाचे एकेकाळी सेक्रेटरी असले ते मुख्य होते, त्याचे गोविंदगिरीजी महाराज होते, वासुदेव कामत होते. आणि मला बोलावलं होतं की मूर्ती कशी असावी रामाची. तुम्हाला एक गंमत सांगतो, तुम्ही सुद्धा थोडं पहा विचार करून. तुम्ही रामाचं लहानपणचं चित्र कुठं पाहिलं का किंवा मूर्ती पाहिली आहे का? राम लहान असताना नाही. तेव्हा मी म्हटलं की तुम्ही जर त्याला रांगतं ठेवलं रामाला तर कृष्ण समजतील नाही. आणि ह्याच्याबद्दल ते सांगितलं, म्हटलं संगमरवरीमध्ये ती मूर्ती करू नका, कारण संगमरवर ठिसूळ असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगमरवर कालांतराने पिवळा पडतो. त्याच्यात दोष असला ना की फार पंचायत होते. म्हणजे मी उदाहरण देतो, हे तिथं दिलं नाही, तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही रामाचा चेहरा करत आला संगमरवरात आणि नको तिथं त्या चेहऱ्यावर तीळ निघाला, दगडात आहे आपल्या संगमरवरात दोष असतो, तर काय करत एक गोष्ट. मग शेवटी मी हेही म्हणालो की राम काही गोरा नव्हता, तो संगमरवरी कसं. पण तिथल्या लोकांनी सांगितलं इथं सगळ्या मूर्ती संगमरवरी होतात वगैरे. आपण ठीक आहे ना, पण राम जर गोरा नव्हता तर कशाला तुम्ही का? तुम्हाला माहिती आहे राम निळा होता बरं का. आकाशात होते. रामक्षेत्राचं वर्णन आहे. दुर्व्यासारखा त्याचा रंग होता असं वर्णन. तुम्हाला गंमत सांगतो, महाभारतामध्ये द्रौपदीचे केस निळे होते असं म्हटलंय. आणि आमच्या संतांनी एक अभंग केला, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. आता पंढरपूरचा विठोबा निळा म्हटलेला आहे, संतांनी म्हटलेलं आहे. त्याचं कारण सांगतो. गडद निळा म्हणजे काय? द्रौपदीचे केस निळे होते म्हणजे गडद निळा होता रंग त्याचा, तो काळाच दिसतो ना. तुम्ही लहानपणी ड्रॉइंग वगैरे केले की नाही? गालावर खळी नको, तर गालावर खळी असणं हा दोष आहे खरं. मला माफ करा, पण तो चालतो. म्हणजे आता मी राहुलला मानत नाही आहे, खपतो की नाही राहुल कोण चालतो. तर अशा गोष्टी मी काही वेळा सांगितल्या आणि म्हटलं की तुम्ही कृष्ण लिहिले ते केलं आहे. आता कृष्ण दखामध्ये म्हणजे ब्लॅक पर्सन ना, ब्लॅक पर्सनमध्ये ती मूर्ती केली, छान मूर्ती केली. हसरी ठेवली, स्मित पाहिजे ना चेहऱ्यावर, तर स्मित आहे. आणि राजीव नाही, रामरक्षित त्याचं वर्णन. एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या बोलून झाल्या. आणि मी असं म्हणत नाही की मी हे सगळं त्या बैठकीत सांगितल्यामुळं तशी मूर्ती केली असेल, कारण मी म्हटलेलं सगळं त्या माणसापर्यंत मी पाठवलेलं असेल की नाही माहीत नाही, बहुतेक पाठवलेलं असेल. पण त्या शिल्पकारांनी ती मूर्ती खरोखर इतकी छान केलेली आहे. देखणीय दर्शक आहे. पाहताच तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरेल असं ते अशी मूर्ती त्यांनी केली. त्यातच माझं काहीतरी काहीचा वाटा होता. ते माझं